परवा कौतुक हा शब्द ऐकण्यात आला आणि टचकन डोळ्यात पाणीच आलं. किती आतुर असतो आपण या भावनेसाठी, या शबासकीसाठी. लहान मुलांचंही तसंच आहे. अर्थात बोर्डवरती नाव आलं, वर्गात पहिला नंबर मिळाला किंवा स्टेजवरती कोणतं तरी मोठं प्राईज मिळालं तर कौतुक होतंच, छानही वाटतं. पण थेंबे थेंबे तळे साचे हे मात्र आपण विसरतो. छोट्या छोट्या गोष्टीतही मुलांचं कौतुक करायला काय हरकत आहे? खरं तर आपल्या बाबतीतही असं कधी झालेलं नाही. हां, ही काय एवढी मोठी गोष्ट, हे तर केलंच पाहिजे, असं तर व्हायलाच पाहिजे, असं कदाचित आपल्या वेळेस पालकांना वाटलं असेल. त्यात त्यांचीही काही चूक नाही किंवा त्यावेळेस ती जागृती झालेली नव्हती, त्याबद्दलची माहिती नव्हती. पण छोट्या छोट्या गोष्टी, अगदी घरात पाहुणे आले, पाण्याचा ग्लास न सांगता आणून देणं किंवा घरी आल्यानंतर चपला जागच्या जागी ठेवणं, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर मुलांचं कौतुक केलं तर त्यांना छान वाटतं की अरे वा, मला हे करता आलं, याचा एक कॉन्फिडन्स येतो. बरेचदा पालक म्हणतात, एवढ्या तेवढ्याचं काय कौतुक करायचं आहे, मुलं डोक्यावर बसतील ना. नाही बसत. त्यांना छान वाटतं. ही एक आनंदाची भावना आहे. हे डोपामाइन आपण जे म्हणतो त्याच्यातून हे मिळत जातं आणि अर्थातच डोपामाइन मिळण्यामुळे मेंदूला शांतीही प्राप्त होते. आणि या सगळ्यामुळे या सगळ्याचा परिणाम मुलांच्या सर्वांगीण विकासावर तर होतोच होतो, पण मानसिक सुदृढतेवर सुद्धा होतो. ज्या मुलांचं कौतुक लहानपणी जास्त झालेलं असतं, म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा योग्य पद्धतीने झालेलं असतं, ती मुलं पुढे जाऊन खरंच खूप कॉन्फिडंट होतात. किंवा ज्या मुलांना घरातून एखादी गरज म्हणून एखादी गोष्ट करावी लागली असेल, त्या मुलांना ती गोष्ट करायचा कंटाळा येतो किंवा त्यामध्ये तेवढी परफेक्शन राहत नाही. आणि या सगळ्यामुळे कौतुक करण्याचा एक खूप मोठा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर पाहायला मिळतो. तुम्हीही करून बघा. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक मुलांनाही वेगळं वाटेल. कदाचित वयाच्या 5व्या 6व्या अगदी 8व्या 9व्या वर्षापर्यंत कौतुक होतंही, पण त्यानंतर काय, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथे सुरू होतो. बऱ्याचदा असं होतं की हा काय लहानच आहे, ही काय, हिला काय समजतं, ही काय सांगणार आहे, म्हणून त्यांना बाजूला ठेवलं जातं. किंवा दुसऱ्या परिस्थितीमध्ये 10 वर्षांचा झालायस, एवढं समजत नाही तुला, अगं 12 वर्षांची आहेस, अशी वागणार आहेस का शाळेत, अशी वागणार आहेस का बाहेरच्यांच्या समोर, असं म्हणून त्यांनाच द्विधा मनस्थितीत टाकलं जातं. एकदा बघून घ्या ते काय करतायत, कसे वागतायत, कसे बोलतायत आणि त्याप्रमाणे त्यांना दिशा द्या. आणि हो, कौतुक करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद.